दीक्षाची पद्धत झाली. नंतर मंत्र दिला राम कृष्ण हरी. खर तर चैतन्य संप्रदायाचा मंत्र आहे ओम नमो नारायण, हा त्यांचा मंत्र आहे. पण बाबाजी चैतन्याला, राघव चैतन्याने सांगितले तू आपल्या परंपरेत येत नाही, आपल्याला त्याला आपल्या परंपरेत आणायचंय. त्यांचं म्हणणं ऐक, त्याला गरज नाहीये, आपल्याला गरज आहे मुख्यमंत्री होऊ दे त्याला. बरोबर का नाही? हा, म्हणून मला मंत्र कोणता दिला? आवडीचा मंत्र सांगितला, सोपा, वेगळा नाही दिला, मला आवडणारा मंत्र दिला. आता एक राहिलं, दक्षिणा दिली पाहिजे गुरुला. दक्षिणा यज्ञाची पत्नी आहे, दक्षिणेशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. आता 5 दिवस मी तुम्हाला कथा सांगितली, मला तुम्हाला काय देणार? हा, हो बी म्हणत नाही तर नाही बी म्हणत नाही, असं कसा भाग आहे हो तुमचा? विनोदाचा भाग सोडा, दक्षिणा मागणार आहे मी शेवटी, आणि कशी देत नाही बघतो. ऐका ना, मग विचारलं काय देऊ? हो, मग आता पूर्ण इतिहास सांगायला वेळ नाही. हे बाबाजी चैतन्य काय होते? हे ओतूरचे बाबाजी चैतन्य, ह्यांना अति दारिद्र्यानं पछाडलं म्हणून आत्महत्या करायला वनात गेले. तर वनामध्ये एका झाडावर पाहिलं तर एक अवलिया साधू बसला होता, या फांटीवरून पाय होते, या फांटीवर पारंब्यासारखे त्याचे नख होते. हा घाबरला, कोण आहे? थांब म्हणले, मी तुला अनुग्रह द्यायला आलोय. कोण आहे तुम्ही? राघव चैतन्य. मग त्या राघव चैतन्याने बाबाजी चैतन्याला, त्यांचं नाव केशव चैतन्य. आता इथं वाद आहेत संप्रदायात थोडे, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य वेगळे काही एक. पण चैतन्य चरितावलीमध्ये असं म्हटलेलं आहे की बाबाजी म्हणजे केशव चैतन्यच बाबाजी चैतन्य, त्यांचंच टोपण नाव आहे बाबाजी. कोणते जरा तुम्ही पण ऐक म्हणले, मला आधी जेवण आण. काय? गावरान तुपातला स्वयंपाक आण. म्हणजे या कुळाची परंपरा, या परंपरेची पद्धत आहे दक्षिणेची. काय द्यायचं? तुपाची दक्षिणा द्यायची. मग याने दक्षिणा मागितली, भोजना मागती तुप पावशेर, पण पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, आणि म्हणून या काय त्वरा झाली. याचा अर्थ एक असा केला जातो बाबा, हे तात्याने अर्थ केला. घरी तू कोबारा आले आणि बायकोला म्हणलं, ए तूप दे पाव किलो. काय? अगं तूप. काय म्हणले? तूप. चोप. कोणाला तूप? म्हणजे मला गुरु महाराज लय सोकलाय गुरु महाराज. आणि घरात कळ निर्माण झाली, ही चर्चा म्हणे माझ्या गुरुनं ऐकली, आणि काय कळे उपजला अंतर आहे. आणि ते कळ ऐकून नगे बाबा याचं तुपही नको काय नको, म्हणून या काय त्वरा झाली. ते गेले निघून. तुकोबाराय म्हणले, परी नाही घडली सेवा, काही मला काही सेवा घडली नाही, पण बोधत्व अंतरी ठसावला. आज तुकोबाराय या परंपरेला प्राप्त झाले. प्रत्येकाला आपली परंपरा सांगता आली पाहिजे. ही तुकोबारायची गुरु परंपरा. काय झालं? तुकाराम महाराजांची आता प्रसिद्धी अति वाढू लागली. जसे देवमध्ये काही विरोधक होते, आता काही काही अनुकूल होऊ लागले. मी त्याशी म्हणलो ना, माझे पंत कुलकर्णी जे पंच आहेत, त्यांना जेव्हा स्वप्न दृष्टांत झाला 6 पायल्या ज्वाऱ्याचा, काल झाला आपला विषय तो, ते अनन्य भक्त झाले. असे काही देवतले भक्त झाले. एके दिवशी तुकाराम महाराज दारात बसलेले असताना असे सद्भाविक आले, गप्पा मारत झाले. आणि याच्या गप्पा काय? कांद्याचा भाव काय चाललाय, कोण्या मार्केटला कसं, तुमच्याकडे बरं आहे का, हा त्या सप्त्यात कसं झालं, हा बरे का वातावरण तिथं, मग आहे का जाण्याजोगं, का पडू आजारी. तुम्ही ऐका, ह्या लोकाला बी कळायला लागले. आता समजून घ्या तुम्ही. लोक आता काय झालेले, हुशार झालेले. मावशी मारायची का, आजी माराय. आमचे गुरुबंधू आहेत, त्यांनी आजा 15 वेळा मारलाय. जायचं नाही म्हणून. हो, पण बाबा एक सांगतो, 2003 साली गुढीपाडव्याला पहिलं कीर्तन केले. 2003 साली. आता हे किती आहे? 26. 23 वर्ष झाले. कीर्तन कॅन्सल करावं लागले मला.
काय काय वेळा अडचण आल्यावर करावं लागतं. पण आतापर्यंत एकही कीर्तन बाबा खोटं बोलून केलं नाही. जे कारण ते मग ते नाराज झाले तरी चालते ना, होतात नाराज. आणि महाराज ऐकलं का, तुम्ही असं बघू नका आमच्याकडं, यात कारणीभूत तुम्ही पण आहेत. खरं सांगितलं पटतच नाही तुम्हाला. तुम्हाला जर म्हटलं ना आज घसा फार दुखतोय का, दुखूच नाही आमचा. भाच्याचं लग्न आहे, आमचे भाषे ब्रह्मचारीच राहा. कधी अडचणी येतात ना घरगुती, तो महाराज लोकांनी कशाला पाहिजे घराचा आता. अरे महाराज जेव्हा आजारी पडत ना तेव्हा तुम्ही येत नाही. आम्हाला एक तर आम्ही पूर्ण देवावर विश्वास बसला नाही अजून. हो, आणि तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जोवरी या तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला यांच्याकडून अपेक्षा आहे याने आम्हाला म्हातारपणी सांभाळावं करावं, तोपर्यंत उदास होऊन चालत नाही. आणि बाबा सख्खे मायबाप सोडायचे आणि कोणाला मम्मी पप्पा म्हणत बसायचं. सख्खे मायबापाला सांभाळायला काय वाईट आहे. कधी कधी अडचणी असतात. आमची जरी इच्छा नसली त्यांची इच्छा असते की आपला महाराज आपल्या कार्यक्रमाला असावा. तुम्हाला विशेष सांगतो, सख्या भावाच्या सुद्धा लग्नाला गेलेलो नाही मी. कोणाच्या? सख्या भावाच्या लग्नाला गेलो नाही. हा, पाहुण्यात कोणाचं लग्न असलं माझ्या सवडीत ठेवलं तर आमची मामी एवढी नाराज झाली. मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो, 3 वर्ष मला बोलत नव्हती आणि लग्न ठेवलं होतं आषाढी वारीत. गेलो नाही महाराज मी. म्हणजे तुझ्या पोरीच्या लग्नापेक्षा मला वारी महत्वाची, ते पाळतो आम्ही. बरं तुमची बी अडचण कशी आहे, जेव्हा तुमच्याकडून कीर्तन कॅन्सल होतं ना, एका वाक्यात होतं. बरं एका वाक्यात. हॅलो बाबा, हा अरुण बाबा आहे का? हा बाबा, ते दिली होती तारीख पण कॅन्सल झाली. बरं थोडी अडचण आली. बरे प्रत्येक वेळा खरं बोलत नाहीत. ह्यांना कोणता तरी मोठा कीर्तनकार भेटलेला असतो. मोठा कीर्तनकार भेटला की एका मिनिटात तुम्ही अडचण सांगून मोकळे होता. असं बघू नका माझ्याकडे तुम्ही. हो, सौजन्याने वागणाऱ्या माणसाला तुम्ही लय त्रास देता, ध्यानात ठेवा. एवढा तुकडा करून जाहीर कर बाबा, कळू दे लोकांना. आम्ही कुठं मन मोकळं करायचं. ते जवळचे पण मन मोकळं करतो. लोकांकडून कीर्तन कॅन्सल होतं एका वाक्यात, बाबा कार्यक्रम कॅन्सल या, ठेवू का मग, बस. पण आपल्याकडून झाला की लागले पैशाच्या मागे. हे फक्त कीर्तनात व्यागात त्यागाच्या गोष्टी करतात. मोठं भेटलं असेल पाकिट, आर जाऊ दे आता. म्हण काही सद्भाविक तुकाराम महाराजांवर त्यांची निष्ठा बसली. ते आले आणि तुकोबाऱ्यासोबत परमार्थाची चर्चा करू लागले. ते काय व्यवहारातली चर्चा करणार आहेत का? तेवढ्यात आईसाहेब आल्या. हे ओढा टाळकुट्यानो, माझंच घर दिसतं का तुम्हाला? दुसरं नाहीत का घर? कधी आले की टाळकुटे इथे येऊन बसतात. पण आज तुकोबाऱ्याला हे आवडलं नाही. तुकोबाऱ्या रागावले, अनाज पत्नीला शिवी दिली. आईसाहेबाला शिवी देण्याचा माझा काय अधिकार आहे? पण तुकोबाऱ्याचं वचन सरळ सांगतो. तो का म्हणे, रांडे नावडे भूषण आणि कांतले शेषवान लागे पाटी. पिसाळेला कुत्र्यासारखी लागलीच पाठी माग. अगं कोण येते घरा आमच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा. आज कंदाण्यामध्ये एवढे लोक येऊन बसले का रिकामे लोक आहेत का? मोठा व्याप आहे. कोण कोणाच्या घराला येत असतं? काय ज्याचा त्याला नाही धंदा. आगावले देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे लोक आहेत ना, माने पाचारिता नवे आरानोक आणि आयसी येते लोकप्रीतीसाठी. लोकांनी सन्मानानं बोलवलं तरी न जाणारी माणसं प्रेमासाठी तर न बोलवलं तरी येतात. हा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. मी तुला म्हणत नाही स्वयंपाक करण जीव घाल. अगं कोवळ्या उत्तरे काय वेचे. तो का म्हणे रांडे नावडे भूषण आणि कांतले शेषवान, पिसाळलेल्या कुत्र्यासारखी माग लागतेस. आज मात्र परिणाम झाला. खाली बसले आई साहेब, डोळ्यात पाणी होतं. कायमच मी यांना उलट सुलट बोलते. आज जरा हृदय द्रवलं. मग मी काय केलं पाहिजे? एक करावले बस झालं. देव पहावया करे वसायास,
न धरी असं नाशिवंत दिनशुद्ध सोम सकाळी पातला. देव पाण्याकरता सायास कर, नाशिवंताची आस धरू नको. आस का निर्माण होते नाशिवंताची? तो संग्रह केलायस म्हणून. उद्या दिनशुद्ध सोम सकाळी पातला आणि द्वादशी घडला पर्व काळ. एक कर द्विजा पाचारोनी करून शुद्ध करी मन आणि देवदान यथाविधी. देऊन टाक लोकांना, मोकळं हो, मन गुंतणार नाही तुझं याच्यात. ते म्हणले अहो हे सगळं लोकाला दिलं आपण काय खायचं? नको चिंता करू वस्त्र या पोटाची. माऊली आमची पांडुरंग. कशाला चिंता करते पोटाची? आहे ना तो पोसणारा. तो का म्हणे तुझं सांगतो पल्हाळी परी तो जवळ आहे तुझ्या. आज आईसाहेब परिणाम झाला. आईसाहेबांना घरात जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं. 3 दिवस पावर राहिली. पण जेव्हा चौथ्या दिवशी लेकरं रडायला लागले, पावर उतरली. ह्या कळ्यानी माझा नवरा तर बिघडवला आणि मलाही बिघडवला. दगड घेऊनच मंदिरात धावली. रुक्मिणीने मध्यस्थी करून तिची बोळवण केली.